मित्रांनो, सुरुवातीलाच महत्वाची बातमी येत आहे थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासंदर्भात। शिवसेनेमध्ये जवळजवळ 5,000 युवक तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। विदर्भातील सगळ्यात मोठी संघटना असणारी आणि सगळ्यात मोठे वारकरी संप्रदाय संघटनेचे अध्यक्ष यांनी आपल्या हजारो संघटना कार्यकर्त्यांसह आज मातोश्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेमध्ये आपला प्रवेश करून घेतला। ही शिवसेनेच्या नवीन विकासाची नांदी, शिवसेनेच्या वाढीची नांदी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नेमका काय झाला प्रवेश, कोण कोण आलेत शिवसेनेमध्ये, मित्रांनो कसा होता गाड्यांचा ताफा मातोश्री या ठिकाणी। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मातोश्री गेली फुलून तर सामान्य शिवसैनिक देखील आनंदाने डोलू लागला। मित्रांनो, बातमीकडे जाऊया, शिवसेनेच्या आपल्या महत्वाच्या बातमीकडे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपला, पक्षात आता काही राहिलं नाही असे म्हणणारे अनेक नेते आता मात्र तोंडावरती आपटले आहेत। कारण की शिवसेनेने तशा प्रकारचा सगळ्यात मोठा प्रवेश करून घेतलाय तो विदर्भातून, आणि हा प्रवेश मात्र ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला गेलाय। कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता लोकसभेला, त्यानंतर विधानसभेला, त्यानंतर महानगरपालिकेला बऱ्यापैकी यश मिळाले नव्हते। सामान्य शिवसैनिक संघटनेवरती नाराज होते, शिवसैनिकांना न्याय मिळत नाही अशा प्रकारच्या बातम्या सध्या येत होत्या। यातच मित्रांनो, आता हा आलेला सगळ्यात मोठा प्रवेश ठाकरेंसाठी नवसंजीवनी देऊन ठरणार आहे। मित्रांनो, या बातमीचा घेऊया महत्वाचा आढावा। कोण आहे असा बडा नेता ज्यांनी आपल्या असंख्य हजारो कार्यकर्त्यांसह आपली संपूर्ण संघटनाच ठाकरेंच्या शिवसेनेत केली आहे विलीन। मित्रांनो, हबप श्री राजेंद्र तळेकर महाराज यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश झालाय। एक प्रेरणादायी पाऊल आहे जे त्यांच्या सामाजिक कार्याची प्रचिती देते। हबप तळेकर महाराज हे महाराष्ट्र वारकरी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष आहेत। त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रावरती अनेक संघटना शाखा आहेत, म्हणून त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेरणादायी आहे। ते प्रख्यात कीर्तनकार असून समाज प्रबोधनपर संपूर्ण महाराष्ट्रावर वारकरी विचार पेरण्याचे कार्य ते प्रामाणिकपणे करत असतात। त्यांनी मेहकर लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांना निवडून आणण्यासाठी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तिथेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विचाराचं बीज पेरले होते। आमदार निवडून यावे यासाठी त्यांनी महाराजांचा खूप मोठा सहभाग होता। मित्रांनो, या झालेल्या प्रचार सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता लवकरच त्यांचा प्रवेश करून घेतील। यामुळे शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश करून शिवसेनेसाठी खूप मोठं वरदान लाभतील। यामुळे त्यांचा हा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप महत्वाचा मानला गेलाय। त्याच नंतर आता होणाऱ्या सरपंच निवडणुकीच्या अगोदरच विदर्भ आणि मराठवाड्यातील जवळजवळ 100 सरपंच यांनी राज्य पातळीवरील बड्या नेत्यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा कार्यक्रम ठेवला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी निर्णायक घडामोड आता घडली असून शिवसेना पक्षात तब्बल 100 सरपंचासह 2 राज्यातील बडे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद अधिक झाली आहे। मुंबईत शिवसेना भवन या ठिकाणी पार पडलेल्या या मोठ्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आता या प्रवेशाला आपला होकार दिलाय। त्यामुळे शिवसेना भवन भव्य झेंड्यांनी आता लवकरच फुलणार आहे। 2 बड्या नेत्यांचा प्रवेश राजकीय समीकरण बदलून टाकणार असून ही भाजपसाठी आणि शिंदेगडासाठी नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्य पातळीवरील प्रभाव राहणाऱ्या 2 बड्या नेत्यांना राज्यसभेची तिकीट न मिळाल्यामुळे ते देखील प्रचंड नाराज आहेत। या संपूर्ण 100 सरपंचामुळे मराठवाडा विदर्भात शिवसेनेचं नेटवर्क जबरदस्त वाढणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येत आहे। ग्रामीण महाराष्ट्रातच उद्धव ठाकरेंचा प्रचंड लोकांना आवड आहे आणि त्याच प्रकारे शिवसेना लोकांची शिवसेना आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्याने भिंगरीसारखी फिरणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय। मित्रांनो, ग्रामीण भागात सरपंच हे स्थानिक राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जातात। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने सरपंचाचा ठाकरेंच्या शिवसेनेत लागेल
यासह मित्रांनो आगामी काळामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभूत झालेले भाजपचे अनेक नेते ठाकरेंच्या शिवसेनेकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे हा प्रवेश सोहळा लवकरच मुंबई या ठिकाणी मातोश्री किंवा शिवसेना भवन या यामध्ये अतिशय भव्य स्वरूपात घेतला जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।